नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गीय रात्र ज्योतिष कार्यक्रम आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा तुमच्या नक्षत्राचा एक उपाय बघणार आहोत, ज्याने तुमचं नक्षत्र बळ हे वाढेल. तर सुरुवात करताना प्रथम आपण गणरायास वंदन करून, तसेच दत्त महाराजांना नमन करून, तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना नमन करून आज आपण दैनिक पंचांग बघूया. दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शके 1947 विश्वावसुनाम संवत्सर, तसेच विक्रम संवत 2081-82 चालू असून दक्षिणायन चालू आहे. मार्गशीर्ष मास चालू असून त्यातला कृष्ण पक्ष चालू आहे. हेमंत ऋतू असून आजची तिथी ही नवमी आहे, तर वार हा शनिवार आहे. आजची इंग्रजी दिनांक ही 13/12/2025 असून आज चंद्राचे हस्त हे नक्षत्र आहे. आजचा योग हा आयुष्यमान असून आज दिवाकरण हे गर असून रात्रोकरण हे वनिज आहे. चंद्र आज कन्या राशीमध्ये आहे. तर जसं बरेच लोकांची इच्छा असते की आज आमचा दिवस कसा जाईल, तर तो कसा जाईल. तर मित्रांनो, आजचा दिवस काही राशींना सुपर बुस्टर एनर्जी देणारा, तर काही राशींना स्टेप बाय स्टेप चालावे लागेल असा असणार आहे. त्या कोणत्या राशी हे बघा. सुरुवात करूया आपण मेष राशीपासून. तर मेष राशीसाठी तुमच्यासाठी आजचा दिवस म्हणजे यस यू कॅन डू इट असा एनर्जी किंवा एनर्जेटिक असा एक दिवस असणार आहे. जिथे तुम्ही कामात घेतलेले जे काही निर्णय असतील ते गेम चेंजर असतील. जिथे इतर लोक घाबरतील पण तुम्ही चमकणार आहात. सिनियर व्यक्ती तुमच्या ह्या कर्तृत्वामुळे प्रभावित होणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड सर्कलमधनं सुद्धा तुम्हाला काहीतरी फायदेशीर बातमी येऊ शकते, तुम्हाला काहीतरी त्यातनं लाभ होऊ शकतो. फायनान्समध्ये छोटासा पण असा स्थिर असा एक लाभ, उत्पन्नाचा स्रोत तुम्हाला आज सापडू शकतो. तुमच्या लव्ह लाईफमध्ये तुम्हाला आज काही सरप्राईज मोमेंट्स भेटू शकतात. हेल्थसाठी जर थोडा विचार केला तर आज वेळेवर जेवण करा, वेळेवर अन्न घ्या. आजच्या तुमच्यासाठी जर ब्रीदवाक्याचा विचार केला तर धाडस करा, विजय आज तुमचाच आहे. वृषभ राशीचा विचार करूया तर आज मोठे डिसिजन थोड्या विचाराने घ्या. तुमच्यासाठी मनी फ्लो हा थोडासा ठीक, पण खर्च सावध करा. त्याचबरोबर तुमची आज ॲम्बिशन वाढतील, त्या पद्धतीने तुम्ही तुमचे प्लॅनिंग्स लिहून ठेवा. आज काहीतरी नवीन शिकण्याची तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकते, तर ती तुम्ही ओढून घ्या आणि त्याचा काहीतरी चीज करा. आज तुमच्या रिलेशनशिपमध्ये रिमूव्ह एक्सपेक्टेशन फॉर्म्युला ठेवा. जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका, त्या काढून टाका. स्पर्धेत जे लोक भाग घेणार आहेत त्यांच्यासाठी आज प्रगतीची चाहूल असणार आहे. आज आरोग्याच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तुमच्यासाठी तर पोटाच्या तक्रारींकडे आज दुर्लक्ष करू नका. बाहेरचा अन्नपदार्थ खाणं टाळा. आज तुमच्यासाठी मंत्र असा असेल की स्लो अँड स्टेडी बट गेट स्ट्रॉंग. सो मिथुन राशीचा विचार केला तर आज कम्युनिकेशन ही तुमची सुपर पॉवर आहे आणि आज तुमच्या काही मीटिंग, काही निगोशिएबल कॉल्स हे सर्व यशस्वी होऊ शकतात. आज तुमची जुनी ओळख तुम्हाला काही ना काहीतरी कामास येऊ शकते. तुमचं नेटवर्किंग जे आहे ते वाढून त्या नेटवर्किंगपासून तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. आज नोकरीत तुम्हाला काही खास संधी प्राप्त होऊ शकतात. तणाव टाळण्यासाठी एक मंत्र तुम्ही लक्षात ठेवा, तो म्हणजे ओव्हर थिंकिंग इज टाइम वेस्ट. त्यामुळे पुढे कृती करा, विचार करत बसू नका. लव्ह लाईफचा विचार केला तुमच्यात आज तुमचे जे काही जुने गोड संवाद आहे ते पुन्हा सुरू होण्याच्या काहीतरी थोडेसे सूचक तुम्हाला निर्देश आज प्राप्त होतील. आज तुम्हाला छोट्या प्रवासाची काही क्षण अनुभवायला मिळतील. आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जंक फूड खाणं जर तुम्ही टाळलं तर अतिशय चांगलं होईल. आज तुमच्यासाठी ब्रीदवाक्य किंवा मंत्र म्हणाल तर कन्व्हर्सेशन ओपन्स डोअर, म्हणजे संवादातून तुमचे काही मार्ग ओपन होतील किंवा उघडे होतील. कर्क राशीचा विचार केला तर इमोशनली स्ट्रेंथ होणं ही आज तुमची गरज आहे. आजचा दिवस व्यतीत करताना तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग असावं. आज फॅमिली फर्स्टचा जर विचार केला तर त्यांची मने जिंकाल. तुम्हाला जी काही अपेक्षित यश पाहिजे त्यासाठी तो फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे, तो तुम्हाला आज मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. आज प्रॉपर्टी किंवा काही घरातली काही राहिलेली बाकी असलेली कामं आहेत त्यांना आज गती प्राप्त होऊ शकते. आज ऑफिसमध्ये तुमच्या प्रामाणिकतेने जे काम करण्याची तुमची हे पद्धत आहे त्यामुळे ऑफिसचे लोक तुमच्यावर इम्प्रेस होतील. आज फायनान्समध्ये देखील तुमचा काही ना काहीतरी प्रोग्रेस दिसणार आहे. आज स्टुडंटसाठी म्हणाल तर एक रे ऑफ होप किंवा सक्सेस रे आज तुम्हाला नक्की दिसणार आहे. जर प्रेमासंदर्भात विचार केला तर आज तुम्ही अंडरस्टँडिंग हा एक महत्त्वाचा गेम असतो, तो तुम्ही लक्षात ठेवा. तर एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग परस्परांमध्ये ठेवा. हेल्थ फाईन, म्हणजे आज तुमच्यासाठी काय आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर पुरेशी झोप आवश्यक आहे. तर ही झोप तुम्ही अवश्य घ्या. आजचा मेसेज तुमच्यासाठी एकच असेल, तो म्हणजे की माणूस की जिंका, नशीब आपोआप जिंकेल. तर आज आपण पुढे जाऊन सिंह राशीचा जर विचार केला तर आज तुमची पर्सनॅलिटीच तुमचा ब्रँड बनेल. लिडरशिप मोड ऑन असेल, लोक तुम्हाला आज फॉलो करतील. ऑफिसमध्ये तुमचं नाव चर्चित असणार आहे.
फायनान्स तुमचा आज बूस्ट होणार आहे. लव्ह लाईफमध्ये तुम्ही विचार केला तर रॉयल स्टाईल सरप्राईज आज तुम्हाला मिळणार आहे. फ्रेंडसोबत तुम्ही काहीतरी हॅपीएस्ट मोमेंट, कुठेतरी छोटी शॉर्ट ट्रिप वगैरे प्लॅन आज तुमचे होऊ शकते. हेल्थ आज तुमची पॉवरफुल असणार आहे. कॉन्फिडन्स तुमचा आज हाय असणार आहे. ट्रॅव्हल हॅपी वाईब्स तुम्हाला आज मिळणार आहेत. आजचा तुमचा मंत्र एकच असणार आहे, मीच माझी ताकद. तर आजचा पॉवरफुल डे सिंह राशीवाल्यांनी अनुभवा आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की टाका की दिवस नक्की गेला कसा. कन्या राशीचा विचार केला तर माइंड क्लिअर आणि काम वेगाने होईल. तर काही अडथळे जे तुमच्या राशीला काही दिवसांपासून चालू आहे ते आज दूर व्हायला हळूहळू सुरुवात होईल. काही पझल्स असतील तुमच्या समोर पडलेले ते आज सॉल्व्ह होतील. आज तुम्ही मनी सेफ ठेवा, स्पेक्युलेशन टाळा. मूळ म्हणजे लव्ह लाईफमधील जे काही गैरसमज असतील ते दूर होतील. आज त्यासाठी पण चांगला दिवस आहे. स्टुडंटसाठी शार्प फोकस असणं आवश्यक आहे. चांगला अभ्यास करा. ऑफिसमधील काही मिस्टेक्स होतील तुमच्या, त्या आज तुमच्या माफ होतील, कारण खूप अनुषंगिक छान असा दिवस आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर आज वॉटर इनटेक वाढवा, पाणी जास्त प्या. फॅमिलीसाठी विचार केला तर आज सकारात्मक चर्चा घरांमध्ये करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि एक आजचा मूलमंत्र जर म्हणाल तर सायलेन्स स्पीक्स लाऊडर. खूप बोलण्यापेक्षा शांत राहा, जास्त तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. तुळ राशीसाठी विचार केला तर बॅलन्स ऐवजी आज बोल्ड स्टेप घ्या. पार्टनरशिपमध्ये आज तुम्हाला फायदे होऊ शकतात. ट्रेडमध्ये आज तुम्हाला गुड न्यूज मिळू शकते. प्रॉपर्टी डिस्कशन्स या सकारात्मक होऊ शकतात. कुठले ना कुठले तरी डील आज फायनल होऊ शकते. डील फायनल झालं की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे आम्हालाही नक्की कळेल की नक्की डील होत आहेत का फायनल. लव्ह लाईफचा विचार केला तर आज तुमच्यासाठी मूवी मॅजिक मोमेंट्स आहेत. कदाचित दोघं कपल मिळून आज तुम्ही एखादा मूवी बघायला जाण्याचे चान्सेस आज तयार होतील. फॅमिली बॉन्डिंग आज तुमची स्ट्रॉंग होणार आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी हेल्थसाठी आज तुमच्यासाठी ऊर्जा ही भरपूर आहे, त्यामुळे भरपूर काम तुमच्या हातून आज होणार आहे. आज चांगला प्रवास देखील तुमच्याकडनं होऊ शकतो. लांबच्या प्रवासाला देखील आज तुम्ही निघू शकता. आज तुमच्यासाठी वन लाईनर एकच असेल की थिंक स्मार्ट मूव्ह फास्ट. त्यामुळे आज छान असा विचार करा आणि मार्गक्रमण करायला सुरुवात करा. वृश्चिक राशीसाठीचा विचार केला तर सिक्रेट प्लॅन आज सक्सेस होतील. जे काय तुम्ही अंतर्मनात नेहमी प्लॅन तयार करतात तर ते आज सक्सेस होण्यासाठीचा दिवस आहे. कॉन्फिडन्स ॲट पीक हे तुमचा एक मेन ब्रीदवाक्य आहे की तुम्ही कधी नकारात्मक ऊर्जेमध्ये जास्त कालावधी राहू शकत नाही. लव्ह कन्फेशन आज तुमच्यासाठी होऊ शकतं. ही फार गुलाबी आणि गोड अशी बातमी आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. त्याचबरोबर फायनान्स आज तुमचं स्टेबल राहू शकतं. तुमचं थोडं सेव्हिंगकडे लक्ष ठेवा. बाकी आर्थिकदृष्ट्या दिवस तुमचा अतिशय उत्तम आहे. ऑफिसमध्ये सायलेन्स स्ट्रॅटेजी वर्क होईल. तुम्ही तुमचं काम करत राहा, ऑटोमॅटिक बाकीच्या ज्या काही गतिविधी आहेत त्या बदलतील. फ्रेंड्स तुमच्यापासून आज खूप इम्प्रेस असणार आहेत. हेल्थ आज तुमची नॉर्मल असणार आहेत. फक्त एकच गोष्ट करायची आहे की आज आर्ग्युमेंट्स जे आहेत ते टाळायचे आहेत. तुमच्यासाठी पंच लाईन एकच असणार आहे की मिस्ट्री विन्स टुडे. तर काहीतरी गुपित आणि गुह्य असं ठेवा की ज्यामुळे तुम्ही जिंकणार आहात. धनुराशीसाठी विचार केला तर आज ॲडव्हेंचरस डे आहे. आज त्यांना न्यू आयडिया प्रॉफिटेबल होतील. त्यामुळे नाविन्यपूर्ण काही कल्पना आल्या तर त्याचा विचार करा आणि त्यानुसार कार्य करा. स्टुडंटसाठी आज टॉप परफॉर्मन्सचा डे आहे. कुठल्या एक्झाम्स असतील, काही पेपर्स असतील, त्यासाठी स्टडी असेल तर तो आज करा. आज तुम्ही टॉप परफॉर्मर असाल. रिलेशनशिपचा विचार केला तर आज स्मॉल सरप्राइजेस द्या एकमेकांना धनुराशीच्या लोकांनी, ते पण तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. ऑफिसमध्ये आज तुम्हाला ॲप्रिसिएशन भेटणार आहे, त्यामुळे त्याचा एक आनंद घ्या. ट्रॅव्हल बेनिफिशियल असणार आहे. शॉर्ट टाईम किंवा छोटे प्रवास आज तुमच्याकडनं घडू शकतात. आज मनी फ्लो तुमचा थोडासा ओके असणार आहे, त्यामुळे तो हे एक आहे. आज तुम्हाला सगळ्यात जास्त जो कोण मदत करू शकेल तर दॅट इज द मेडिटेशन. तर मेडिटेशन आज तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. आज तुमच्यासाठी ब्रीदवाक्य किंवा मंत्र असणार आहे, थिंक डिफरंट, ॲक्ट फास्टर. थोडा वेगळा विचार करा आणि कामाला लवकर लागा. मकर राशीचा विचार केला तर आज रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल, पण त्याचा फायदा पण खूप मोठा होणार आहे तुम्हाला. आज तुमचे सिनियर लोक तुमच्यावर ट्रस्ट करतील. आज तुमचे न्यू प्रोजेक्ट चालू होतील. फायनान्समध्ये स्ट्रॉंग मूव्ह पॉसिबल होतील. आणि लव्ह लाईफचा विचार केला तर ऑनेस्टी महत्त्वाची आहे. तर ह्या गोष्टीचा तुम्ही त्या संदर्भात विचार करा. फॅमिली रोल गायडिंग होईल. आज हेल्थ हे नॉर्मल असेल, पण वॉकिंग सुरू करायला काही हरकत नाही. आजपासून तुम्ही जॉगिंग वॉकिंगला जाऊ शकता. एकच गोष्ट टाळा ती म्हणजे अवॉइड युअर इगो. तर जो तुमचा अहंकार आहे तो आज टाळा.
आज तुमच्यासाठी पंच लाईन किंवा तुमच्यासाठी ब्रीदवाक्य एकच असेल की काम माइंड बिग रिझल्ट. शांत डोकं ठेवा, रिझल्ट मोठे मिळतील. कुंभ राशीचा विचार केला तर टुडे क्रिएटिव्ह इज इक्वल टू प्रोडक्टिव्ह. म्हणजे आज जे तुम्ही क्रिएटिव्ह कराल ते उद्या जाऊन त्याची काहीतरी प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला प्राप्त होणार आहे. आज न्यू आयडिया ज्या असतील त्या इन्स्टंटली क्लिक होतील, त्यापासून तुम्हाला बेनिफिट पण जास्त मिळणार आहे. फॉरेन कनेक्शन आज तुमचा संभवतो. काही फॉरेनमध्ये गेलेले मित्र असतील किंवा ऑफिस संदर्भातली कामं असतील ते आज तुमची 100% होणार आहेत. फायनान्समध्ये स्मॉल इन्व्हेस्टमेंट्समध्ये आज तुम्हाला ओके रिझल्ट्स मिळतील. रिलेशनमध्ये आज तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. फ्रेंड्समध्ये आज सपोर्ट किंवा एक हेल्पफुल थिंग्स आपल्याला आज मिळतील. हेल्थसाठी म्हणाल तर गुड एअर ब्रिदिंग इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आज प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम किंवा बाहेर कुठे छान अशा ठिकाणी डोंगर ठिकाणी फिरायला जायचे, तुम्हाला फ्रेश एअर भेटेल. बाकीचे सगळे प्लॅन तुम्ही तुमच्या आयुष्यातले ज्या पद्धतीने एक्झिक्यूट करत आला आहात त्याच पद्धतीने एक्झिक्युशन चालू ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्यासाठी एकच ब्रीदवाक्य मी बनेल की इमॅजिनेशन इज अ करन्सी. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करा आणि ते करन्सी करा किंवा काउंट करा. ते मीन राशीसाठी विचार केला तर स्पिरिच्युअल प्लस प्रॅक्टिकल हे कॉम्बो वर्क तुमच्यासाठी आज करणार आहे. तर स्पिरिच्युअल आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही आस्पेक्ट एकत्र करून आजचा तुमचा दिवस जाणार आहे. आज तुम्हाला फॅमिली सपोर्ट स्ट्रॉंग भेटणार आहे. मनी स्लो बट स्टेबल मिळणार आहे. त्यामुळे खूप पैशाच्या मागे आज धावू नका. ऑफिसमध्ये लिसनिंग पॉवरफुल आणि युजफुल होणार आहे. तर जो तुमचा ऐकून घेण्याचा गुणधर्म आहे आज हा तुम्हाला खूप चांगला असा फायदा देऊन जाणार आहे. लव्ह लाईफचा विचार केला तर आज एक स्वीट बॉन्डिंग होऊ शकते. आणि स्टुडंटचा विचार केला तर आज डिसिप्लिन इज इक्वल टू सक्सेस. म्हणजे जर तुम्ही शिस्त ठेवली तर तुम्हाला आज यश हे प्राप्तच होणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून विचार केला. ट्रायव्हल डिवाइन एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही आज काहीतरी असा काय म्हणता एक अद्भुत असा तुम्हाला अनुभव आज येऊ शकतो. दैवी अनुभव तुम्हाला आज येऊ शकतो. त्याच पद्धतीने आज तुमचं आरोग्य हे खूप स्थिर आणि अत्यंत सुंदर असं राहणार आहे. तुमच्यासाठी ब्रीदवाक्य एकच असेल की इनर पीस इज इक्वल टू आउटर सक्सेस. म्हणजे आतील जी शांतता आहे तीच तुमचं आउटर सक्सेस तुम्हाला देणार आहे. तर हे झालं आपलं 12 राशीचं आजचं दैनिक भविष्य, राशी भविष्य. त्यानंतर जो आपण सेगमेंट घेतो की शुभ मुहूर्त. तर शुभ मुहूर्त आज कोणकोणते आहेत? तर पहिला आहे शुभ 8:21 ते 9:41. चरम मुहूर्त आहे 12:21 ते 13:41. लाभ मुहूर्त आहे 13:41 ते 15:02. अमृत मुहूर्त आहे 15:02 ते 16:22. राहू काळ जो आहे आजचा तो आहे सकाळी 9 ते 10:30. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावेत. आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि हिरवा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 5. आजचा शुभरत्न सांगण्याआधी मी हे निश्चित सांगू शकेल तुम्हाला की कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठले रत्न धारण करू नका. तरी पण आजचा शुभरत्न आहे ग्रीन टर्मलाईन, पाचू आणि मोती. आज जन्माला आलेलं बाळ नक्की कसं असेल याचा जर विचार केला तर ते कष्टाळू, ज्ञानी, उत्तम व्यक्तिमत्व असलेलं असेल. आणि जे आपण सगळ्यांची डिमांड होती की आमचं काहीतरी उपाय मार्गदर्शन आम्हाला करा, तर त्या संदर्भात विचार केला तर आजचं जे नक्षत्र आहे हस्त, त्या संदर्भात आपण उपाय बघूया. त्याचा पहिला उपाय आहे त्यातला की पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. आता पांढऱ्या वस्तू म्हणजे कोणत्या? दुधापासून तयार होणारे पदार्थ, कपडे, स्वच्छ जे काय तुम्हाला शुभ्र असे दिसेल तर त्या पांढऱ्या वस्तूंचं दान तुम्ही कोणाला कराल? तर जे गरजू आहेत, ज्यांना त्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही ते दान करा. दुसरा उपाय असा आहे की हिरव्या मुगाचा जो पराठा आहे तो आज तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. त्याने हस्त नक्षत्राला बळ मिळतं. तर हे 2 उपाय करा आणि जे लोक हस्त नक्षत्रावर जन्मला आहेत त्यांनी ह्याचा जरूर फायदा घ्या. आता दैनिक पंचांग राशी भविष्य ह्या गोष्टी तर आम्ही सांगतोच. त्याचबरोबर ज्योतिषासंदर्भात किंवा वास्तू किंवा न्यूमरोलॉजी संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत लोकांच्या मध्ये, विवाह होत नसतील, संतती होत नसेल, आरोग्याचे अनेक प्रश्न असतील, करिअर संदर्भातले काही प्रश्न असतील, तर त्या संदर्भात किंवा वास्तूमध्ये तुम्हाला काही निगेटिव्हिटी जाणवते किंवा एखाद्या घरात राहायला गेल्यापासून तुम्हाला अपयशच सुरू झालेलं आहे असं काही तुम्हाला जाणवत असेल तर आमचा जो खाली दिलेला क्रमांक आहे त्यावर तुम्ही आम्हाला कॉल करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्याबद्दल आम्ही तुम्हाला 100% मार्गदर्शन करून त्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही आम्हाला कॉल करा. हे जे चॅनल आहे आपलं यूट्यूब चॅनल ते तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ लोकांना शेअर करा आणि नवीन काय तुम्हाला व्हिडिओज आवश्यक असतील नवीन माहितीसाठी तर त्यासाठी आम्हाला तुम्ही टॉपिक्स खाली टाका. आम्ही त्यावर पण व्हिडिओ नक्की निश्चित तयार करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.